शासनाने त्या बाबतीमध्ये ताबडतोब निर्णय घेतला। ही वस्तुस्थिती आहे। सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये सूचना दिल्या गेल्या आणि जवळपास संपूर्ण नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा अधिकाऱ्यांना याच्या सूचना दिल्या गेल्या आणि त्याचे पंचनामे हे झालेले आहेत आणि त्या पंचनाम्यानुसार शासनाकडे जी काही माहिती आलेली आहे त्याच्यानुसार 2,91,433 हेक्टर जमिनीवरती नुकसान झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये शासन निर्णय साधारण 5 फेब्रुवारी 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार एनडीव्हीआयच्या निकषानुसार या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करावी लागणार आहे आणि ती केली जाणार आहे। त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून परभणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एनडीव्हीआयची तपासणी ही सुरू आहे। आता परभणी कृषी विद्यापीठाकडनं याची संपूर्ण माहिती एनडीव्हीआयच्या निकषानुसार ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि जी काही सुधारित आता मागणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं ही आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर साधारण 15 जुलैपर्यंत जी काही मदत करायची ती वितरित केली जाईल। अध्यक्ष महोदय, एकंदर मागील वर्ष जे होतं खरं पाणी टंचाईचं होतं, दुष्काळाचं होतं, या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ज्यांनी पिकं आणली आणि विशेषतः जी काही बारमाही पिकं होती, फळबागा होत्या, इतर पिकं जी आणली होती त्याचं नुकसान जानेवारीमध्ये अतिवृष्टी नाही वादळ होतं, त्याच्यामध्ये वादळ होतं संपूर्ण। आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष बागायला भेटी द्या, पूर्ण कोलमडून गेलेलं, पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय। आज जुलै आलेला आहे, जवळ जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे। अशा वेळेस तुम्ही 6 महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही, फक्त कागद फिरत राहत आहेत। याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणतीही सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही, हे सिद्ध होते। आज त्याला मदत करणं गरजेचं होतं, ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं, रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले, अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतायत की आम्ही आता हे सर्वे येणारे, अमुक सर्वे येणारे, विद्यापीठ देणारे, असं कधीच पद्धत नव्हती। अतिवृष्टी करता जी मदत करायची, गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार 2 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे। 6 महिने निर्णय नाही तुमचा, हे बरोबर नाही। आपण हे या अधिवेशनामध्ये हा निर्णय तातडीने जाहीर करणार का, एवढा माझा प्रश्न आहे। या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही की 15 जुलैपर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल। आता राहिला प्रश्न की 15 जुलै बोललो मी, 15 जुलैपर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न चालले आहेत। आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 2016 मध्ये एनडीव्हीआयचे निकष हे लागू केले पाहिजे। हा निर्णय आपल्यालाही त्याची कल्पना आहे आणि एनडीव्हीआयचा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर 8 दिवसात ती केली जाईल, ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल। ठीक आहे, बाळासाहेब पाटील। अध्यक्ष महोदय, शेवटी देतो त्यांचा काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री महोदयांनी। एनडीव्हीआयचा निकष जो असेल तो कृषी विभागात सामान्य फरक वनस्पती निर्देशांक, पण त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल। अध्यक्ष महोदय, एकंदर अध्यक्ष महोदय 5 प्रश्न या ठिकाणी विचारत। अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न लॉंग फॉर्म पाहिजे, लॉंग नाही दिलं, चला। पणाने सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज अध्यक्ष संबंधित खातं अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खातं आहे, कृषी खातं आहे। प्रश्न विचारला, नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत, त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिला जयंत पाटील
नाही तांबा बोला बोला. नाही, अध्यक्ष महाराज, दोन महत्वाचे विषय जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला, शेतीच्या नुकसानाचा जरी असला, तर आपली सिस्टीम ही पिढ्यानापिढ्या अशी चालत आली आहे की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसन द्यायचं. त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसन देण्याच्या संदर्भात आलं. उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीव्हीआयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला. ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो. 2016 पासून एनडीव्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, वारा असेल, सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडीव्हीआयचे निकष लावले. आता एनडीव्हीआयचे निकष म्हणजे नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे. आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा, उर्दू. मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो. नाही नको ना. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक मिनिट, तो सगळ्यात महत्वाचा. तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले. अध्यक्ष महाराज, आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन व्हेजिटेशन लेवल इंडेक्स. ठीक आहे साहेब, आपल्याला माहितीसाठी सांग. ठीक आहे. आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? का एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या. फक्त समोरच्या मंत्री महोदय, एनडीआयचा मराठीमधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे, आपण बसून घ्या. शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे. एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, मी इंग्लिश मध्ये सांगितलं. आता 5 महिने का फरक पडला या उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला. सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या. आपलं सुद्धा तुमची हरकत मी देतो, एवढं झाल्यावर देतो. ठीक आहे. मंत्री महोदय बसा आता, बोला. हे तर तुम्ही मला मी स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करताय. अध्यक्ष, हेतू आरोप म्हटला तरी चालेल, आरोप म्हटला तरी चालेल. विरोधी पक्ष तिघांना प्रश्न विचारून संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाही का आपल्याला? ही पद्धत नाही. आम्ही पण इतके 24-25 वर्ष 26 वर्ष झाले सभागृहात काम करतोय. असं होत नाही अध्यक्ष. एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल, गैरहजर असेल, तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो. पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून 2 मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात. मला एक सांगा अध्यक्ष महोदय, बघा आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे. काय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ त्यांनी मागितला ते उत्तर देत असतील, नाही दिले असतील तर ठीक आहे, पुढच्या सिनेमा. पण विषय काय होता, आता भरकट चाललाय, त्याच्यात वेळ चाललाय, अत्यंत गंभीर विषय आहे. माझी हरकत एवढीच की पहिली होती, त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही. ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं. कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न.
अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा द्यायचं, मी तुम्हाला मालिका सांगतो या किती वर्ष नाही दादा असं होत नाही. हा प्रश्न एका प्रश्नाला आपण 14 मिनिटं एका प्रश्नावरती दिली आहेत. 14 मिनिटं तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट दिलात. तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट मंत्री तर पाहिजे की नको आपल्याला प्रश्न विचारू दिले काय? एक मंत्री उभा होतो, दुसरा मंत्री उभा होतो. आपण विरोधी पक्ष नेते आपण मुद्दा मांडला त्याला उत्तर देऊया. प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल, गारपिटी असेल, बघा आपण जर पाहिलं तर हे 10/4/2023 पासून जवळपास 8 आणि 4 12 आणि 3 15 16 17 वेळा अवकाळी पाऊस तारकावायचा. दुष्काळ असेल, गारपीट असेल, वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल, या सगळ्यामध्ये यावेळेस 1 जानेवारी पासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त 24 कोटी रुपये, ती 4/3/2024 ला फक्त 24 कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाली. त्यातील नाशिक आणि नागपूरचाच उल्लेख आहे. हा JR आहे तुमचा, त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली. अध्यक्ष महोदय, मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाड्यावर पडून निघाला, चाऱ्याचा पत्ता नव्हता, नव्हतं पीक गेलं. सोयाबीनला 2013चे दर होते ते यावेळेस मिळाले. 10 वर्षांनी सोयाबीनला 2013 मध्ये जो दर होता तो आता मिळाला 10 वर्षांनी. खतांचे दर वाढले, बियाणाचे दर वाढले, GST लावला, शेतकरी उद्ध्वस्त झाला. या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका, निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात, तुम्हाला पाहिजे काय उत्तर? तुम्ही लावला GST, तुम्ही सावरकर GST तुम्ही लावलात, शेतकऱ्यावर दुधावर GST तुम्ही लावलात, खतावर GST तुम्ही लावलात. या सगळ्या शेतकऱ्या अजिबात नव्हता, बोला अजिबात नव्हता. आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा. विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल. तुम्ही जरा समजवता ना, ही काय पद्धत नाही. केव्हाची होते त्यांना विचारा प्रश्न. कधी 16 मिनिटं झाली आहेत. अध्यक्ष महोदय, हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार आहात का? कारण 8,000 आत्ताची जी परिस्थिती आहे 8,700 हेक्टर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की आता 88,000 हेक्टरवर पिकाची दुर्दान झाली. वादळी पाऊस, गारपिटी ही आतापर्यंतची स्थिती आहे. आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण 76,000 हेक्टरचं नुकसान आहे. मी जिल्हे वाचून दाखवतो. अमरावतीमध्ये 54,000 हेक्टरचं नुकसान आहे. अकोल्यामध्ये 11,157, यवतमाळमध्ये 2,394, बुलढाण्यामध्ये 5,577, वाशीमध्ये 3,068 आणि खानदेशामध्ये 9,000 हेक्टर, मराठवाड्यामध्ये 2,716 हेक्टर, 87,747 हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीचे आले. यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात, तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की NDVIचा फुल फॉर्म काय, याचं उत्तर पाहिजे का आपल्याला? नकोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी माझं सगळं क्लिअर केलेलं आहे. या बाबतीमध्ये जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये 17 जिल्ह्यांचा 495 कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता. त्याच्यानंतर 5 फेब्रुवारी 2024 ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये NDVIचे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला. त्याच्यानंतर 9 जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत, त्यात परत ऍडिशनल 9 जिल्हे म्हणजे 17 + 9
अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडनं एनडीव्हीआयचे निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल. ठीक. अध्यक्ष महोदय, जानेवारी 1 जानेवारी ते आपण पाहिलं 1 जानेवारी ते 24 मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे 2,70,000 हेक्टरचं नुकसान. याला साधारणतः 700 कोटीची आवश्यकता होती. तुम्ही मला एवढाच प्रश्न आहे की 1 जानेवारी पासून 24 मे पर्यंत झालेल्या नुकसानीचा 2,70,000 हेक्टर शेतीसाठी 700 कोटीची मदतीची आवश्यकता आहे. ती पाहिजे होती. तुम्ही यांना किती मदत मिळाली, किती दिलात हे जरा सांगितलं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली आहे. जवळपास 15,654 कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले आहेत. त्याच्यापैकी जवळपास 13,000 कोटी रुपयाचं वितरण सुद्धा, वाटप सुद्धा झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडीव्हीआयचे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल. ती 700 असो किंवा 500 असो. बोला चव्हाण साहेब, बोला. या चर्चेतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे आपल्याला मदत मिळणार आहे का नाही याची काही अपेक्षा आहे. आता मंत्री महोदयांनी काही काही वेगळे वेगळे निकष सांगितलेले. एनडीव्हीआयचा अर्थ काय, फुल फॉर्म काय तेही त्यांनी सांगितलं नाही. मी आपल्या परवानगीने सांगू इच्छितो की हे 1973चं तंत्रज्ञान आहे, नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स, एनडीव्हीआय. आणि अध्यक्ष महोदय, याकरता उपग्रहांनी संबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात. भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे. आपल्यामध्ये युरोप किंवा अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला. तुमच्या शेताचा एनडीव्हीआय काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून. यावर अध्यक्षमध्ये माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही, हे जे आकडे काहीतरी एनडीव्हीआय वगैरे सांगून शेतकऱ्यांना गुमराह करायचा प्रयत्न चाललाय, हे मम्बो जम्बो चाललंय. एक त्यावर वेगळी चर्चा ठेवा. शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आणायला लागलाय. उपग्रहाची तुम्ही फोटोग्राफी करणार आहात, प्रत्येक शेताची करणार आहात का? प्रत्येक शेतकऱ्याला एनडीव्हीआय काय आहे दर आठवड्याला सांगणार आहात का? हे शक्य आहे का तुम्हाला? त्यातून खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता आपण करेक्ट करा की दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवळीचं मोजमाप करून दुष्काळ आहे की नाही बोललं जातं. अतिवृष्टी करता काही नवीन टेक्नॉलॉजी आपण आणली असती परभणी विद्यालयाला, तर आम्हाला सांगा ना काय ते. शेतकऱ्याला सांगा की कशी मदत मिळणार आहे. ठीक आहे, काहीतरी गोलमाल सांगता मदत मिळणार आहे का हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे त्याच्यातून. ठीक आहे मंत्री महोदय, आपण एक मिनिट, मला वाटतं हा प्रश्न चौघांनी आतापर्यंत 4 सन्मान्य सदस्यांनी विचारला आणि मंत्री महोदयांनी 4 वेळा या उत्तर या विषयाचं दिलंय. बसून घ्या, बसून घ्या, आपल्या पुढे जायचं, बसून घ्या. मी मंत्री महोदयांच्या उत्तरात स्पष्टपणे मी स्वतः ऐकलेला आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी 495 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाने त्याच्यावर एनडीव्हीआयच्या निकषानुसार कारवाई करून आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ते प्रस्ताव गेले आहेत. 15 जुलैच्या आधी ते वितरण होईल असं शासनाकडनं उत्तर आलेलं आहे. त्यामुळे समाधानकारी उत्तर आल्यामुळे आपण आता पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 80,468. दुसरा त्यांचा प्रश्न होते. प्रश्न उत्पादल्या. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी महाराज, तुम्हाला मी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आलेलो. अध्यक्ष महाराज, हे सरकार या ठिकाणी आपल्याला उत्तर देत आहे. आपण मान्य केलं आपण सरकारचं उत्तर. मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता कलेक्टिव्हून आलेल्या सगळ्या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ.
अध्यक्ष महाराज, मी आपल्याला एक साधा आणि सोपा प्रश्न सांगतोय आणि ते तुम्हाला कळेल अध्यक्ष महाराज. महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज जे झपाट्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, या सरकारचं लेट लतीफी जे म्हणतो ना अध्यक्ष महाराज, ते धोरण आहे. शेतकऱ्यांना अजूनही भरोसा नाही अध्यक्ष महाराज. सरकार पाठीशी पाठीशी असं सांगतात. मी मराठवाड्याला गेलो होतो, त्या मंत्र्यांच्याच मतदारसंघात गेलो होतो अध्यक्ष महाराज. तिथेही शेतकऱ्यांची आत्महत्या अध्यक्ष महाराज, बागाच्या बागा पेटल्यात अध्यक्ष महाराज. यांनी सदृश्य नाही काय चाललंय, हा प्रश्न संपलेला आहे. आपण या विषयावरती विरोधी पक्षाचा प्रस्तावही आहे जो आपण चर्चेला घेणार आहोत. त्यावेळेला आपण याच्यावर चर्चा करू. प्रश्न क्रमांक 2, मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे